लेग बाइट्स का सिंगल मिलता हुआ और टीम का अकाउंट यहाँ पर ओपन होता हुआ हर 6 के लिए यहाँ पर इनाम आता हुआ। सम्मानीय हम देख रहे हैं कि शिव कुमार जी पाटिल इनकी तरफ से हर 6 के लिए यहाँ पर 100 रुपए का इनाम आता हुआ। देखते हैं इस बार विकेट हैट्रिक के लिए भी यहाँ पर 100 रुपए यहाँ पर ईश्वर किए गए। इस बीच कंप्लीट ब्लॉक गेंद देख रहे हैं। इस गेंद पर भी एक सिंगल मिलता हुआ और सिंगल के बाद टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ। अच्छी गेंदबाजी सटीक लाइन पर गेंदबाजी की इस गेंदबाज ने। ऐसे गेंदबाज श्रेयस पत्रे एक बार फिर से ओवर द विकेट जीतू के लिए। जीतू ने यहाँ पर एक स्ट्रोक खेला लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर नजर आती हुई भी। पहला ओवर प्रगति पर गेंदबाज श्रेयस पत्रे। इस बीच अच्छी गेंद लगे एक बड़ा स्ट्रोक की कोशिश। गेंद डीप मिड विकेट रीजन में अशांत जब तक गेंद को फील्ड करे थ्रो करे तक बल्लेबाजों ने यहाँ पर एक रन पूरा किया और इस बीच गरीबी मामला और ये विकेट। इस बीच अच्छी गेंद पड़ने एक अच्छा स्ट्रोक जगह पर खेला हुआ स्ट्रोक वहां पर फील्डर मौजूद है रोशन जब तक गेंद को फील्ड करे तब तक तर मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहे। ओव्हर टू सिद्धेश। एक विनती के ऊपर देख रहे हैं टीम का स्कोर रुका हुआ 6 रन। अलीबाग के बाहर जाकर इस खिलाड़ी ने एक बड़ा नाम अपना अलीबाग का ऊंचा किया है। ऐसे गेंदबाज सुमेध पत्रे इस बार देखिए गेंद पड़ने गए और समय पड़ एक बार से राइट ओवर द विकेट। इस बार से कड़ा स्ट्रोक की कोशिश में कामयाब शेष जब तक गेंद को फील्ड करे थ्रो करे तो बल्लेबाजों ने यहाँ पर 1 रन पूरा किया और फिर से अच्छी गेंद पड़ने के बाद फिर से बाहर की तरफ निकालते हुए गेंद अगली गेंद फिर से खेला हुआ स्ट्रोक हम देख रहे हैं कि एक रन मिलता हुआ दूसरे के प्रयास में यहाँ पर बल्लेबाज कामयाब और इस बीच और एक विकेट बीच टॉपिच गेंद हवा में और एक सिंगल के बाद टीम का स्कोर 1 रन से आगे 5 का। धन्यवाद सुप्रेश। आपण मैदानावरती बघतोय एकतर्फी खेळ चालू आहे। यावेळी मात्र एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील केलं जाते मात्र अपीलमध्ये कथा नाही आणि त्याची गोलंदाजीमधला कस आपण पाहिलाय। अर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली हॅट्रिक घेणारा पाकिस्तानचा जलालुद्दीन आपण पाहिलाय। त्याच पद्धतीने गोलंदाजी अर्थात तेच गोलंदाजी शैली आपण मैदानावरती पाहतोय। क्षेत्ररक्षण करायची आहे त्यामुळे लवकर खेळ प्रदर्शित कसा होईल याकडे सुद्धा विचार करायचा। चेंडू खरबा क्षेत्राच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता होती मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुखद पत्र तयार आहे आणि त्याने जाणलं होतं चेंडू गुणलेखक गणेश मात्र आम्हाला कळवत आहे 13 ही धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय। संघ भावना एकजुटपणा हाताची 5 बोट ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक संपूर्ण पंजाबमध्ये यावेळीचा मोठा फटका आपण जर विचार केला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। चेंडू अष्टकवर मध्ये जरूर जातो क्षेत्र ज्या वेळेला संघ भावना पाहायला मिळेल त्या वेळेला चांगला खेळ सुद्धा प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय। फुलटॉप मध्ये करण्यात झालेला चेंडू टायमिंग जरूर झालं नव्हतं मात्र तरी सुद्धा चेंडू बंदोबस्ती मारे शापाच्या धावा। यावेळीचा चेंडू अप्रतिम लाईन आणि नेटमध्ये पाहायला मिळतोय। याची खेळी आता मात्र गरजेची असेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय। धावण्याचा प्रयत्न केला जाईल किंबहुना रिस्क घेणं धाडस करणं गरजेचं असेल। यावेळी मात्र आशांत साखरकरने चूक केली आहे। चुकीचा नुकसान संपूर्ण संघाला भोगावा पाहायला मिळतो। त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रकाश आलेखाना बऱ्याच प्रेक्षकांना आकर्षित सुद्धा करत असतो। सामन्याला सुरुवात होते प्रशांत ऑन द बॉलिंग मार पाहायला मिळतोय। सामन्यातील पहिला चेंडू आपण मैदानावरती पाहतोय। मोठा फटका खेळण्याचा टायमिंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू वाईडेस्ट नॉर्मल क्षेत्रामध्ये जातोय। क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलाय आणि एक धाव येणारे 17 चेंडू ठरवतील कोणता संघ विजय संपादन करेल। दरम्यानचा हा चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये खेळण्यात येतो। लाफ्टेड स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळतोय मात्र या चेंडूला कुठेतरी सलाम करणं सुद्धा गरजेचं आहे। रायटा मोबुर्दे मैदानावरती पुन्हा एकदा what a big stroke, what a fantastic stroke it is।
बरोबर पारितोषिक दरम्यान काहीतरी कसं दाखवण्याचा प्रयत्न करतो निर्जन स्थळी जातो जीवनदान देतोय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. आता त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी असफल जरूर झालाय मात्र त्याच्या बॅटिंग फ्लो बद्दल सुद्धा चर्चा करणं गरजेचं असेल. मुहूर्त विकेट यावेळी मात्र संधी नसेल ज्या पद्धतीने फिरवून मारतात त्या पद्धतीचा हा फटका आपण पाहिला होता. यावेळी मात्र सध्या बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक जिथू त्या ठिकाणी तैनात नसेल तर आम्ही गोलंदाज ठेवतो. मुहूर्त विकेट विनीत येते गोलंदाजीसाठी. यावेळीचा हा चेंडू खऱ्या अर्थाने बाउन्सर पद्धतीने सुद्धा पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी मात्र पॉईंट सुद्धा असू शकला असता आणि प्रत्येक टर्निंग पॉईंट खऱ्या अर्थाने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने सुद्धा घेऊन जाऊ शकला असता. हे बघा हे सगळे बिनकामी आले मैदानावरती आपण पाहतोय पाटील यांच्याकडून पहा प्रकाश आलेखाना स्टार्ट होतोय आणि कुठेतरी आपली नजाकत सुद्धा मैदानावरती दाखवून देतोय. चेंडू पद्धतीने रकमेचा असणार आहे त्यामुळे आपण यष्ट्या मैदानावरती ठेवायच्या कोण एक विषय झाला नाहीये ते खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाण्याची एक दाट शक्यता. संदेश खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर नवीन षटकामध्ये नाहीये अशा बऱ्याचशा संकल्पना त्याच्या मैदानावरती येताना पाहायला मिळतात. स्कोर लेवल झालेली आहे केवळ एका धावेची औपचारिकता बाकी आणि ही औपचारिकता मैदानावरती समाप्त होते. वेताळेश्वर एंटरप्राइजेस पुरस्कृत कॅमेरा कॅमेरा तो आणि फ्लॅश चार्जेस आहे थांब इथून